आम्ही सांगितलंय तुम्हाला की सब सेंटर लेवलला त्या ठिकाणी मोबिलाइज करा एनसीडीचे क्लायंट्स मेनली. कारण तुमचे जे एएनसीज आहेत आणि लसीकरणाचे बेबीज आहेत ते फिक्स आहेत. त्याच्यात काही वाढ होणार नाही. सब सेंटर पीएससी लेवलला जे तुम्हाला स्क्रीनिंग एनसीडी स्क्रीनिंगचंच काम त्याच्यामध्ये वाढू शकतं. मग ते वाढवायचं असेल तर अशा एएनएम एमपीडब्ल्यू यांना कामाला लावलं पाहिजे आपण. एनिमिया स्क्रीनिंग आहे, तुमचे काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये, ऍडोलसंट गर्लचे काउन्सिलिंग आहे, न्यूट्रिशन काउन्सिलिंग आहे. हे सगळे आकडे त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट कुठे होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सब सेंटर लेवलला 22चा आकडा आलाय 3 दिवसामध्ये ऍव्हरेज. दिस इज अ रुटीन ओपीडी यू आर एंटरिंग दॅट. त्यामध्ये नवीन काही करत नाहीये तुम्ही, कॅम्पेन नाहीये त्याच्यामध्ये. आणि हे काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पण लक्षात आलेलं आहे की फक्त रुटीन जी ओपीडी आहे तुमची ती त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होते. नवीन तुम्ही कुठल्याही कॅम्पेनमध्ये पेशंट वाढवलेले नाहीयेत. फक्त तुमचे जे मोठे कॅम्प्स होत आहेत, मेगा कॅम्प झाले असतील, तिकडे